मार्गाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज रास्ता रोको केला। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचा 1.5 तासापासून रास्ता रोको सुरू आहे। महामार्गावरती 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारावं अशी मागणी आहे शेतकऱ्यांची। तहसीलदार यांनी येऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। धाराशिवमध्ये रस्त्यावरती उतरले शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात। ज्या ज्या जिल्ह्यातनं हा मार्ग जाणार आहे त्या 12 जिल्ह्यातनं आज विरोध होतोय। खास करून कोल्हापूर, धाराशिव या ठिकाणी शेतकरी रस्त्यावरती उतरले, चक्का जाम केलाय। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत। बालाजी, किती वाजल्यापासून हे शेतकरी रस्त्यात ठाण मांडून बसलेत? आता किती वेळ झालाय? पुढची भूमिका काय आता? बघितलं तर हे साधारणतः 1:15 वाजता आंदोलन जे आहे ते शेतकऱ्यांनी सुरू केलं होतं। 1:15 वाजता शेतकरी जे आहे ते छत्रपती संभाजीनगर सोलापूर महामार्गावर धाराशिवच्या बाहेर जो महामार्ग जातोय शहरालगतच असून त्या महामार्गावरती बसले होते। इकडून तुळजापूरला असेल किंवा सोलापूरला जाणारी लोक या महामार्गावरती आहेत। 2 तासाच्या जवळपास झालं हे आंदोलन सुरू असून शेतकऱ्यांची मागणी जी आहे ती हा शक्तीपीठ शेतकऱ्यांना नको आहे। या अगोदरही शेतकऱ्यांनी भूसंपादन करणार आलेल्या अधिकाऱ्यांना परत लावलेला आहे। मोठा गोंधळ शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात करत आहे आणि त्याचीच कुठतरी पडसाद घेऊन जी भूमिका जी आहे ती शेतकऱ्याची आज मोठ्या प्रमाणात दिसत आहे। कृषी दिनाचं औचित्य साधून हे आंदोलन सुरू केलं होतं। 1 वाजल्यापासून साधारणतः 1:15 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होतं। शेतकरी जे आहे ते आक्रमक असून 19 गावचे शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत। शेतकऱ्याचं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाकडून काहीतरी लेखी आम्हाला देण्यात यावं आणि यासाठी तहसीलदार आले होते, मात्र तहसीलदार नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः यावं, आमची भूमिका त्यांनी समजून घ्यावी, त्यांची भूमिका जी आहे ती आम्हाला समजून सांगावी। मात्र जिल्हाधिकारी या ठिकाणी येत नाहीत, त्यामुळे शेतकरी आक्रमक होते। शेवटी या ठिकाणी त्यांनी राजू शक्ती असेल किंवा बच्चू कडू असेल या शेतकऱ्यांनी त्यांच्याशी देखील फोनवरनं संवाद साधलेला आहे। आणि एकूण बघितलं तर या आंदोलनाचा फटका जो आहे तो शेतात तुळजापूरवरनं येणारे भाविक असतील किंवा धाराशिव जिल्ह्यातून इतर ठिकाणी जाणारे जी लोक आहेत त्यांना फटका बसलेला आहे। 3 ते 3.5 किलोमीटर पर्यंत ज्या आहेत त्या वाहनाच्या रांगा लागल्या आहेत। त्यामुळे कुठतरी आता शाळेत सुटण्याची दुपारची वेळ आहे, लहान मुलांची शाळा सुटण्याची वेळ आहे, मात्र या महामार्गावर हे आंदोलन सुरू असल्यामुळे याचा फटका कुठतरी या प्रवाशांना व भाविकांना देखील बसत आहे। शेतकरी आपल्या भूमिकेवर चर्चा मात्र प्रशासनावर सुरू असल्यामुळे कुठतरी सकारात्मक मार्ग निघण्याची शक्यता आता श्वेता दिसत आहे। बालाजी, धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी। तर राज्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढलेला आहे। कोल्हापूर, सांगली, धाराशिव सोबतच विविध ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावरती उतरलेत। शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे। अशातच विधान भवन परिसरात सुद्धा याचे पडसाद बघायला मिळाले। विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात पोस्टर घेऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शासनानं रद्द करावा अशी आमची मागणी वारंवार आम्ही सांगतोय की या रस्त्याची गरज नाही आहे। आता तर कॅबिनेट नोटची माहिती सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेपुढे त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सरकारला आमची विनंती आहे की हा महामार्ग रद्द करावा। आजचं आंदोलन शांततेनं होऊ द्यावं, कारण की शेतकऱ्याच्या भावना आहेत। नोटीस देऊन तुम्ही काय करणार आहात? 1 दिवसाची नोटीस द्याल, परंतु कायमस्वरूपी जे आमच्या जमिनी तुम्ही काढून घेणार आहात त्याच्याबद्दल या ठिकाणी तुम्ही काय बोलणार आहात का नाही? आता पुढे इलेक्शन येते, काहीतरी घोषणा आपल्याला कराव्या लागतील। चला पुरवणी मागण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करू। म्हणजे 9.5 लाख कोटीपर्यंत आता आपलं त्या ठिकाणी लोन या राज्य सरकारचं गेलेलं आहे। 56,000ची पुरवणी मागणी काल त्यांनी तिथं मांडलेली आहे। पण मागणी मांडत असताना कदाचित फक्त रोड, ते सुद्धा मोठे रोड, समृद्धी मार्गासारखे रोड जिथं कॉन्ट्रॅक्टरची समृद्धी झाली, तसं शक्तीपीठ याच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे। तिथं सुद्धा कॉन्ट्रॅक्टरला शक्ती द्यायचं का काय असं वाटतं? सरकार गजनीच आहे ना, याला काही कळत नाही। वेड्यासारखं झालेलं आहे सरकार। कोणते निर्णय घेतं कोणाचा पायपोस नाही आहे। आज एकीकडे राज्यावर 9 लाख 10 लाख हजार कोटींचं कर्ज असताना मला वाटतं असे महामार्ग करणं बरोबर। महामार्ग रस्ते आवश्यक आहे, परंतु ऑलरेडी नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे उपलब्ध। असा असताना असा मार्ग मला वाटतं आवश्यक नाही।
तर शक्तीपीठ विरोधात राज्यातील ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. परभणी, धाराशिव, सांगलीसोबतच सोलापूरमध्ये सुद्धा सोलापूरचे शेतकरी देखील आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध केलाय. धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सोलापूर छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी अडवून धरला. कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका स्थानिक शेतकऱ्यांनी घेतली आहे. बीडमध्ये एका विद्यार्थिनीवरती 2 शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत लैंगिक छळ करणारा आरोपी हा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचं सांगितलं. त्यामुळे दोन्ही आरोपी आणि संदीप क्षीरसागर यांचे सीडीआर काढावेत अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. त्यामुळे आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याबाबत एवढी गंभीर दिसत नाही, कारण एकीकडं साध्या गुन्ह्यात पीसी मागितली तर कोर्ट 14 दिवसाची पीसी देतं, पण या गुन्ह्यामध्ये पास्को असताना पोलिसांनी फक्त 3 दिवसाची पीसी मागितली आणि कोर्टाने 2 दिवसाची दिली. यातच सगळ्यात गोड बंगाल लक्षात आलं की कुठंतरी हे सगळं मॅनेज करायचं काम चालू आहे. म्हणून या गुन्ह्यामध्ये SIT वरिष्ठ पोलीस अधिकारी, IPS अधिकारी, त्याही महिला यांच्या अध्यक्षतेखाली ती स्थापित व्हावी आणि याच्यातला शेवटचा आरोपी जो कोण असेल त्याला शिक्षा व्हावी. ज्या वेळेस माझ्यावर इलेक्ट्रॉनिक म्हणजे मीडियाचं ट्रायल चालू होतं, हालाकी त्या घटनेत माझा कुठंही कसाही संबंध नव्हता, ते बोलत होते, पण त्यांच्या कुणाच्याही विरोधात मी बोललो नाही. कारण सत्य काय हे मला माहिती आहे, सत्य बाहेर येईल. कारण आपल्या हातून असं कृत्य कधी घडणार नाही. मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाहीत. फेम असॅसिनेशनचं काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही. 25 वर्ष मी राजकारणात, 25 वर्षात मी कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत. दरम्यान क्षीरसागरांवरती झालेल्या आरोपांवरती त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एसपीला केली त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. तुमच्यासारखे 150 दिवस मी गायब नव्हतो झालो कुठं. तर मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे तसं. तर फक्त त्यांनी या गुन्ह्यातच जसं बोलतात येते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी ॲग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे होती. आम्ही तर म्हणतोय तपास करा. आणि दादाचा जो स्वभाव आहे, एखादी गोष्ट ही जर चुकीची झाली असेल तर ते बिलकुल त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही, त्याच्यामध्ये ॲक्शनच होणार आहे. आणि या संदर्भात म्हणजे मी अजितदादांना सुद्धा या संदर्भातलं पत्र देणार आहे. ज्या दिवशी ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोलिसांनी अटक केली. तपास पोलिसांकडून जे होतोय रोज त्या संदर्भात प्रशासनाशी मी चर्चा करतो आहे. आणि पवार सरचे जे काही कोचिंग क्लासेस आहेत किंवा त्यांचे कॉलेज आहेत ते सगळे CCTVच्या अंडरमध्ये आहेत. सगळे CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. आम्ही फक्त प्रशासनाने बोलताना रोज विचारतो की तपास योग्य दिशेने आहेत. मी त्यांना हेही बोललो SP साहेबांना, ते जरी माझ्या जवळचे जरी असले तर तुम्ही कारवाई करायला आणि ॲक्शन घ्यायला मागं पुढे बघू नका. तर बीडमधील मुलींच्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद हे विधिमंडळात देखील उमटले. विधिमंडळामध्ये या विषयावरती हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचं गांभीर्य आणि संवेदनशीलता बघता या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन करण्याची घोषणा केली. मोठ्या प्रमाणात
बीडमध्ये या संदर्भातला रोष आहे, राज्यातही रोष आहे. कारण या प्रकरणाची व्यक्ती अधिकची असू शकते अशा प्रकारची शंका बोलली जाते. एक मुलगी हिमतीनं समोर आली, पण अशा अनेक किती मुलींसोबत त्या ठिकाणी असा व्यवहार झालेला आहे असंही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती बघत असताना आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT आम्ही तयार करू आणि या SITच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू. तर पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अखेर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोलेंवरती दिवसभरासाठी सभागृहाच्या कामकाजातून त्यांना निलंबित केलं. त्याचं घडलं असं की नाना पटोलेंनी विधिमंडळात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा मुद्दा उपस्थित केला. यावरून नाना पटोले आक्रमक झाले आणि थेट विधानसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन ते जाब विचारू लागले. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांनी नाना पटोलेंनी माफी मागावी अशी मागणी केली आणि या प्रसंगानंतर सभागृहात गोंधळ झाला. अखेर विधानसभा अध्यक्षांनी पटोलेंना दिवसभरासाठी कामकाजातून निलंबित केलं. यांचे आमदार असतील, यांचे कृषी मंत्री असतील, ते शेतकऱ्याला भिकारी समजतात. शेतकऱ्यांच्या बायकोचे कपडे हे घेऊन देतात, चड्डी बन्यानापासून तर चप्पलपासून हे घेऊन देतात. म्हणजे 2014च्या पहिले हा लोणीकर हा उघडाच फिरत होता, फक्त 2 बायका होत्यात त्याला. अशा पद्धतीचं आता चित्र दिसते आम्हाला. आणि जो शेतकऱ्यांच्या बद्दल बोलेल त्याला निलंबित करायचं सभागृहातून, आणि जे शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात, शेतकऱ्यांची चेष्टा करतात, त्यांना सन्मानानं वागवतात, अशा पद्धतीचे हे सरकार आहे. भाजप हे शेतकरी विरोधी आहे. सरकारच्या विरोधात आम्ही रोज आवाज उचलू. एक दिवस नाही, रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही. उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू जिथपर्यंत लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्यावर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही लोक आता शांत बसणार नाही. शेतकऱ्यांचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही. या पद्धतीची आमची भूमिका आहे. रोज आता हा विषय आम्ही मांडू. रोज अध्यक्षाच्या माध्यमातून त्यांना आम्हाला निलंबित करायचं असेल तर करा. हमारे आवाज को दबाने का है, क्लियर कट. और जब वो डाइस पर गए थे तो ऐसा कोई गलत उन्होंने किया नहीं. उन्होंने अध्यक्ष जी से यही पूछा, स्पीकर से, कि किसानों के लिए हमें ये आप सरकार को कहो कि किसान के लिए जो आपत्तिजनक टिप्पणी की है उससे माफी मांगे, सरकार माफी मांगे, मुख्यमंत्री माफी मांगे. यही कहा. इससे क्या बड़ा बात हो गई तो सस्पेंड करने की बात हो गई. इसका मतलब यही है, जो किसानों की आवाज उठाएगा उसको हम हाउस में बैठने नहीं देंगे, उनको पर कार्रवाई करेंगे. ये सरकार की मंशा है और इसलिए नाना भाऊ को सस्पेंड किया है. आकसाने आपल्या अंगावर हे सगळं प्रकरण येतंय असं म्हणून सत्ताधारी प्लॅन करून नानाला बाहेर घालवणार असतील तर ते आम्हाला मान्य नाही. हा कुठलाही लोकशाही संकेत न पाळता लोकशाहीचे सगळे संकेत पायदळीत उडवले जात आहेत हे कळणं हे लोकशाहीला न शोभणारं होतं. त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीने त्यांना दिलेला हा अधिकार आहे. आतमध्ये आंदोलन करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकारातनं जर नानांनी पाऊल उचललं असेल तर आम्ही सगळे त्याचं समर्थन करतो. थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे. अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय. लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे. अध्यक्ष महोदय, नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत. अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये.
नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे.